राज्यात फेब्रुवारी-मार्च मध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांनंतर मोठ्या राजकीय घडामोडींचे संकेत आहेत अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। एकनाथ शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यात निवडणुकांवर चर्चा होणार असल्याची देखील माहिती आहे। मनपा निवडणुकांनंतर राज्यात मोठे फेरबदल होण्याची देखील शक्यता वर्तवली जाते। या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी सूरज मसूरकर। सूरज, काय सांगाल, राज्यात कोणते मोठे फेरबदल होण्याची चिन्ह आहेत? निश्चितपणे आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे आहेत ते दिल्ली दौऱ्यामध्ये आहेत आणि ते आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या थोड्याच वेळात भेट घेणार आहेत। आपण पाहिलं तर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका या जानेवारी महिन्यामध्ये होऊ शकतात आणि त्यानंतर फेब्रुवारी किंवा मार्च मध्ये यामध्ये निवडणुका झाल्यानंतर मोठ्या राजकीय घडामोडीचे संकेत जे आहेत ते होणार आहेत अशी विश्वसनीय सूत्रांनी जी आहे ती माहिती दिलेली आहे। आपण जे बघतोय की मंत्रिमंडळ असेल किंवा मग जे महत्त्वाचे पद आहेत राज्यामधली त्या पदांमध्ये कुठेतरी या स्थानिक निवडणुकीच्या नंतर मोठे बदल जे आहेत ते होऊ शकतात। त्यामुळे हा दिल्ली दौरा हा जो आहे तो फार महत्त्वाचा मानला जात आहे। जागा वाटपावरती देखील आज आजच्या भेटीमध्ये चर्चा होणार आहे। मात्र सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा महापालिकेच्या निवडणुका होतील, महापौर बसेल, तो महायुतीचा बसेल किंवा ती भविष्यातली गोष्ट आहे। मात्र या महापालिकेच्या निवडणुकीनंतर निकालानंतर राज्यात सर्वाधिक जे आता महायुतीमध्ये आहे ते फेरबदल होण्याची दाट शक्यता जी आहे ती वरिष्ठ सूत्रांनी साम टीव्हीला सांगितलेली आहे। नक्कीच धन्यवाद सूरज दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। त्यामुळे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यात फेब्रुवारी-मार्च मध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांनंतर मोठ्या राजकीय घडामोडींचे संकेत आहेत। त्यामुळे एकनाथ शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यात निवडणुकांवर चर्चा होण्याची देखील शक्यता वर्तवली जाते। त्यामुळे ते माघारी आल्यानंतर कोणती मोठी घोषणा करतात का, युती संदर्भात काही वक्तव्य करतायत का, ते पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे। मनपा निवडणुकांनंतर राज्यात मोठे फेरबदल होण्याची शक्यता